नमस्कार मंडळी. माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत. आज मी बनवलेली आहे अंडा मसाला करी. अतिशय सिंपल आणि टेस्टी रेसिपी आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि हो, आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आता आपण रेसिपीला सुरू करूया. आधी मी भाजीचं वाटण वाटून घेत आहे. त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचे. 2 मध्यम आकाराचे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत, ते टाकायचे आहेत आणि ते थोडेसे परतून घ्यायचे आहेत. आता मी त्याच्यामध्ये दालचिनी आणि 1 तमालपत्र टाकून घेतलेलं आहे. ते सुद्धा थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता मी त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं टाकलेलं आहे. आपण ओलं किंवा सुकं दोन्ही प्रकारचं खोबरं यूज करू शकतो. थोडासा लसूण टाकलेला आहे आणि हे सगळं परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर मी ते वाटण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेतलं आहे. मी काही अंडी उकडून घेतलेली आहेत आणि ती आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहेत. त्यासाठी मी कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलेला आहे. अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे आणि अर्धा चमचा मी लाल तिखट टाकलेलं आहे आणि ते थोडंसं परतून घेतलं आहे. उकडलेली अंडी मी मधून कट करून त्याचे 2 भाग बनवून घेतलेले आहेत आणि ती अंडी आता या तेलामध्ये आपल्याला परतून घेण्यासाठी अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहेत. एका साईडनी अंडी परतून झाली की ती चमच्याने आपल्याला फ्लिप करायची आहेत आणि दुसऱ्या साईडनी सुद्धा परतून घ्यायची आहेत. आता ही थोडीशी फ्राय करून घेतलेली अंडी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहेत. भाजून घेतलेलं कांदा, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे आणि आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि ते सुद्धा छान बारीक करून घ्यायचं आहे. आता भाजी बनवण्यासाठी मी परत एकदा गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार 3 ते 4 चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झालं की बारीक केलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे. कांदा, लसूण, खोबऱ्याचं वाटण टाकून मी थोडंसं परतून घेतलेलं आहे. आता कोथिंबीर आणि टोमॅटोचं वाटण टाकायचं आहे आणि ते सुद्धा छान परतून घ्यायचं आहे. आता मी याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकत आहे. 1 चमचा मी हळद टाकलेली आहे. 1 ते 2 चमचे आपल्याला काळा मसाला टाकायचा आहे आणि 1 चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे. मसाले वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर कढईवरती झाकण ठेवायचं आणि आपले सगळे मसाले छान शिजू द्यायचे आहेत. आता कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आणि वाटण थोडंसं हलवून घ्यायचं. भाजीसाठी आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं त्याच्यामध्ये पाणी टाकून ते मिक्स करून घ्यायचं. आता मी याच्यामध्ये चवीसाठी मीठ टाकलेलं आहे आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवून या भाजीला एक उकळी येऊ द्यायची आहे. भाजीला उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला आपण जी परतून घेतलेली आहे ती अंडी टाकायची आहे. आता त्याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि तुम्ही बघू शकता की आपला मस्त अंडा करी मसाला तयार झालेला आहे. मला खात्री आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल. त्यामुळे मला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप आभार. बाय बाय.